तर दोन्ही ठाकरेंना युतीची बोलणी दाखवणं चालत नाही, त्यात राज ठाकरेंना पुढाकार घ्यावा असं सांगण्यात आलं, असं कळतंय, समजतंय, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना कामाला लागायला सांगितलंय. युतीच्या भरोशावर राहू नका, आपलं आपलं काम म्हणजे कुठेतरी होणार होतं अशी चर्चा आता होणार नाही अशी चर्चा. असं नाही, काहीही होऊ शकतं. अजून आताशी दोन्ही बंधूंनी भूमिका व्यक्त केली, राजसाहेबांनी आधी व्यक्त केली, त्याला प्रतिसाद उद्धव साहेबांनी दिली. येणाऱ्या काळात मला असं वाटतं याच्यात एक पुढचे पावलं पडतील. पाण्याच्या प्रश्नावरून अजून एक प्रश्न, संजय केनेकर असं बोलताना म्हणाले की या सगळ्या पाण्याच्या प्रश्नाला जबाबदार चंद्रकांत खैरे, त्यामुळे अंबादासदारांनी असा मोर्चा काढण्यापेक्षा चंद्रकांत खैरेला नेऊन जाय कुठे त्यांना बुडवावं. मोर्च नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. नरेंद्र मोदींनी अडवाणींना, मुरली मनोहर जोशींना, मग देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना असं बुडवण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेत नेत्यांचा आदर केला जातो. जरा लांब वाटतात नाही, नेतृत्व करणार ते आज मोर्चाचं, त्यांचं काय चूक आहे. नेते आहेत, नेते असून सुद्धा त्यांचा जो सहभाग दिसायला पाहिजे मोर्चासाठी, मला असं वाटतं ते सिनियर नेते आहेत. आम्ही सगळे वावरायला फिरायला सक्षम आहोत. आणि मला असं वाटतं मुलं मोठं झाल्यावर बापाला काम करायला लावणं हे दुर्दैव असू शकतं. खैरे आमच्या संभाजीनगरच्या शिवसेनेच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे पितृतुल्य आहे. आणि त्यामुळे मुलं ताकदवान शक्तिवान आहेत, त्याच्यावर त्यांनी फिरायची काही फार आवश्यकता असं मला नाही वाटत. बापाला रिटायर करायची प्रोसेस सुरू झाली, अशी प्रोसेस रिटायर करायची प्रोसेस म्हणता येणार नाही याला, परंतु मुलं सक्षम आहेत ना सगळे. आता आमचे शहरातले सगळे शहर प्रमुख सक्षम आहे, महानगर प्रमुख सक्षम आहे, नगरसेवक सक्षम आहे, शाखा प्रमुख सक्षम आहे. तर मला असं वाटतं नेत्याला फक्त सुपरविजनचं काम असतं. नेत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये काही फार करण्याची गरज मला वाटत नाही, परंतु सुपरविजन करण्याची गरज आहे ते खैरेसाहेब करतात. अजून आताशी दोन्ही बंधूंनी भूमिका व्यक्त केली, राजसाहेबांनी आधी व्यक्त केली, त्याला प्रतिसाद उद्धव साहेबांनी दिली. येणाऱ्या काळात मला असं वाटतं याच्यात एक पुढचे पावलं पडतील. पाण्याच्या प्रश्नावरून अजून एक प्रश्न, संजय केनेकर असं बोलताना म्हणाले की या सगळ्या पाण्याच्या प्रश्नाला जबाबदार चंद्रकांत खैरे, त्यामुळे अंबादासदारांनी असा मोर्चा काढण्यापेक्षा चंद्रकांत खैरेला नेऊन जाय कुठे त्यांना बुडवावं. मोर्च नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. नरेंद्र मोदींनी अडवाणींना, मुरली मनोहर जोशींना, मग देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना असं बुडवण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेत नेत्यांचा आदर केला जातो. जरा लांब वाटतात. नाही, नेतृत्व करणार ते आज मोर्चाचं, त्यांचं काय चूक आहे. नेते आहेत, नेते असून सुद्धा त्यांचा जो सहभाग दिसायला पाहिजे मोर्चासाठी, मला असं वाटतं ते सिनियर नेते आहेत. आम्ही सगळे वावरायला फिरायला सक्षम आहोत. आणि मला असं वाटतं मुलं मोठं झाल्यावर बापाला काम करायला लावणं हे दुर्दैव असू शकतं. खैरे आमच्या संभाजीनगरच्या शिवसेनेच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे पितृतुल्य आहे. आणि त्यामुळे मुलं ताकदवान शक्तिवान आहेत, त्याच्यावर त्यांनी फिरायची काही फार आवश्यकता असं मला नाही वाटत. बापाला रिटायर करायची प्रोसेस सुरू झाली, अशी प्रोसेस रिटायर करायची प्रोसेस म्हणता येणार नाही याला, परंतु मुलं सक्षम आहेत ना सगळे. आता आमचे शहरातले सगळे शहर प्रमुख सक्षम आहे, महानगर प्रमुख सक्षम आहे, नगरसेवक सक्षम आहे, शाखा प्रमुख सक्षम आहे. तर मला असं वाटतं नेत्याला फक्त सुपरविजनचं काम असतं. नेत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये काही फार करण्याची गरज मला वाटत नाही, परंतु सुपरविजन करण्याची गरज आहे ते खैरेसाहेब करतात. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.